हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. सो इथे मी आज बनवणार आहे होममेड बोर्नव्हिटा पावडर. सो ती कसं बनवते मी तुम्हाला सांगतेच प्रोसेस, पण ही खूप हेल्दी आहे. ॲज अ प्रोटीन पण तुम्ही घेऊ शकता, प्रोटीन शेक म्हणून. त्यानंतर हे लहान मुलांना तर मोठे जे ओल्ड एजवाले लोक आहे ना, त्यांना पण ही खूप इफेक्टिव्ह आहे. सो त्याच्यासाठी मी इन्ग्रेडियंट्स काय घेतले होते ते सांगते. हे माझ्याकडे एक मेजरमेंट कप होतं, त्याच्यामध्ये 1 कप बदाम, 1 कप काजू, 1 कप मखाना, अर्धा कप अक्रोड थोडंसं कमीच घ्यायचे, कारण की ते लास्टला जात जेव्हा पावडर संपायला येते ना, ते खौट होऊन जातात. आणि मग 1 कप डाळ. सो असं हे सगळं घेतलं ना की त्यांना ड्राय रोस्ट करायचं. ड्राय रोस्टच करायचं, तुपामध्ये यांना रोस्ट नाही करायचं, नंतर त्यांना ते तेल सुटतं. त्यामुळे सगळे जे इन्ग्रेडियंट आहे ना ते छान असे ड्राय रोस्ट, गोल्डन ब्राऊन होता ना तोपर्यंत छान रोस्ट करून घ्यायचे. मखाने पण कसे रोस्ट करायचे, छान क्रिस्पी होता ना तोपर्यंत त्यांना रोस्ट करून घ्यायचं आणि मिक्सर जारमध्ये छान असं बारीक फाईन पावडर करून घ्यायची. ती पावडर करून झाली की गाळणीने गाळून घ्यायचं. माझ्याकडे एक गाळणी होती, त्याच्याने मी आधी गाळून बघितलं तर ते झालं नाही. नंतर मी एक हॅक बघितली होती की छोटंसं वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्येच ती गाळणीमध्ये उलटी करायची आणि असं गोल गोल फिरवायची. त्याच्यामुळे ते ऑलमोस्ट बऱ्यापैकी पावडर ती हे होऊन जाते, बारीक जी असते ना ती खाली येऊन जाते गाळणीमधून. सो हे माझा याच्याने खूप टाईम सेव्ह झाला. सो हे छान असं बऱ्यापैकी युजफुल झालं मला, जे इंस्टाग्रामची हॅक मी बघितली होती. नंतर अशी ही फाईन पावडर झाली की त्याच्यामध्ये मग आपल्याला नंतर 3 इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहे. ते म्हणजे 1 कप मिल्क पावडर, 1 कप कोको पावडर जी हर्षेसची येते, आणि नंतर जॅगरी पावडर ना थोडी जास्तच घ्यायची, कारण ती कोको पावडरला थोडीशी हे करायला पाहिजे. म्हणजे कोको पावडर कडू असतं ना, तर त्याला ॲडजस्ट करायसाठी मग जॅगरी पावडर थोडी 1 कपच्या वरतीच घ्यायची. त्यानंतर खूप असं बारीक असं बोर्नव्हिटासारखं ते टेक्स्चर येतं, छान लागतं. त्याच्यामध्ये तुम्ही हे पावडर ना दुधामध्ये पण घेऊ शकतात, किंवा जर कोणाला दूध नाही आवडत, दुधाची ॲलर्जी असते काही काही लोकांना, तर तुम्ही पाण्यामध्ये पण घेऊ शकतात. खूप छान लागते. मी पण ट्राय करून बघितली. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये कळवा कसं झालं ते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.